करता आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ हा मैदानावर आपणास दिसतोय. गोलंदाजी मार्कवर पाहायचं आहे कोण गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. बहुधा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो गोलंदाज सर्वेश. वजरीम गोवा क्रिकेट संघ गोवा राज्यातला एक तगडा असा संघ दोन सामने खेळतोय. दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागतंय. दोन सलगच्या पराभवामुळे या स्पर्धेतील आव्हान त्यांचं संपुष्टात येतंय. मात्र या स्पर्धेतनं आपलं आव्हान संपुष्टात जरी आलं असलं तरी आगामी येऊ घातलेल्या स्पर्धांमध्ये आपल्या शुभेच्छा समालोचन कक्षाकडनं व आयोजन समितीकडनं देण्यात हे येत आहेत. पंचकिशोर भगत यांचा सामना सुरू होण्याचा इशारा, इनिंग सुरू होण्याचा इशारा, डाव सुरू होण्याचा इशारा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सर्वेश, तर स्ट्राईकला फलंदाज पीटर, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज भूषण. ही सलामीची बिनेची जोडी आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाकडनं मैदानावर आपण अनुभवतोय. श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतनं भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम आपण या तळवडेच्या नगरीमध्ये अनुभवतोय. व या स्पर्धेचा एकंदरीत दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सामना. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, खराब असा चेंडू ज्या वेगानं आला त्याच वेगानं या ठिकाणी टोलवला गेला. मात्र धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडू गेलाय. यावर शिक्कामोर्तब होत आहे. चेंडू शरीरवेदी आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. दरम्यान चेंडू शरीरवेदी असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे. त्यामुळे नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा अर्थात जखमेवर मीठ चोळणं म्हणजे काय, म्हणजे येऊ घातलेल्या फ्री हिटच्या चेंडूवर जर फलंदाज भूषण याच्याकडे मोठा फटका टोलवला गेला तर निश्चितपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर तो आघात होऊ शकेल. 2 धावा एकंदरीत धावफलकावर आपण अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सर्वेश सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, उंच असा फटका, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटच्या दिशेनं घडतोय व जखमेवर मीठ चोळणं म्हणजे काय त्याचं प्रत्यय देताना फ्री हिटच्या चेंडूवर बहारदार फटका भूषण टोलवत षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय व संघाला एका चेंडूवर तब्बल 8 धावांवर परावर्तित करतोय. या ठिकाणी रस्त्यावर जी टाटा सफारी गाडी वाहनधारकांनी पार्क केली, आपणास विनंती आहे आपण कृपया बाजूला घ्यायची आहे, कारण आपल्या गाडीच्या काचेचं या ठिकाणी प्रकाश मैदानावर येतोय, खेळाडूंना अडथळा निर्माण होतोय. कृपया आपलं वाहन आपण बाजूला सारायचं आहे. मैदानावर जाऊया. या ठिकाणी मोठ्या फटक्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. भूषणच्या चेंडू पायातला स्पर्श करतोय, यष्टिरक्षक निखिलच्या हाती विसावतोय व जी दाद मागितली होती निश्चितपणे भूषणच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक करावं की पंचांच्या प्रतीक्षेची वाट न पाहता मैदानाचा रस्ता सोडून मी बाद झालोय हे हेरून तो मैदानाच्या दिशेने जातोय व पहिला हादरा आरवलीश्वर आरवली संघाला 8 धावा धावफलकावर डीजे. नवीन फलंदाज या ठिकाणी विघ्नेश याची वर्णी ही लागते. 8 धावा धावफलकावर एका कड्याच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर सफलता प्राप्त गोलंदाज सर्वेश सज्ज होतोय. ओव्हरपिच पदायचा चेंडू, देखण्या असा फटका, डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे षटकारासाठी जातोय. ज्या भूषणच्या जागी मी आलोय तो डग आउटमधनं सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय व ज्या ज्यावेळी कमजोर पद्धतीचे चेंडू माझ्या रडारमध्ये येतील त्या त्यावेळी चेंडूला मी सीमार्शच्या पलीकडे पाठविण्यास कोणती दयामाया दाखवणार नाही किंवा कोणताही हलगर्जीपणा दर्शवणार नाही याचं प्रत्यय देताना एक मोठा फटका विघ्नेश याच्याकडनं षटकारासाठी मैदानावर आपण अनुभवतोय. 14 धावा
खेळतोय एका चांगल्या फलंदाजीची निशाणी म्हणजे एक मोठा फटका टोलवल्यानंतर मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेर धावेसाठी तो चेंडू टोलवतोय, आपल्या साथीदाराला खेळण्याची संधी देतोय, ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 15 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. प्रणय 7 धावांवर एकेरी धावेवर या ठिकाणी खेळतोय तो पीटर, तर बाद झाला 6 धावांवर तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज भूषण. एक धाव ही नो बॉलच्या स्वरूपातील एकंदरीत धावसंख्या धावफलकावर 15. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र चेंडूला थोपवून काढायचं हा मानस फलंदाजाचा पूर्णपणे असफल ठरतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण होतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय व परत एकदा निर्धाव चेंडूसह गोलंदाज सर्वेश हा पंचांच्या डाव्या हाताकडे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाजी करतोय. याही वेळी मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, फॉलो थ्रूवर दुसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षण करून चेंडूची परती यष्टीरक्षकाच्या दिशेनं जोपर्यंत सर्वेश याच्याकडनं होतंय. एकेर धाव पीटरच्या खाती सहजगत्या जमा होते, ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 16 धावांवर. प्राथमिक षटकाचा खेळ समाप्त. निर्धारित 3 षटकांचा सामना व सुरुवातीच्या प्रारंभीच्या षटकाच्या सांगते केली 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा समाधानकारक धावफलक दिसतोय तो आरवली क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजी करताना. 16 धावांमध्ये 2 मोठे फटके आपण अनुभवले. षटकारांच्या स्वरूपातील गोलंदाजीमध्ये तर निश्चितपणे बदल होईल, यात कोणतीही शंका नाही. ज्या फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघानं सुरुवातीच्या सामन्यामध्ये संपूर्ण माळगाव क्रिकेट संघाला पराभवाचं पाणी पाजलं होतं, तो कोलगाव क्रिकेट संघाचा गोलंदाज या ठिकाणी सिद्धेश याची वर्णी लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पंच प्रदीप पेडणेकर यांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज डावखुऱ्याचा पीटर हा स्ट्राईकला. छोट्या चणीचा मात्र अपार गुणवत्ता ज्यामध्ये ठासून भरली आहे. लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देण्याची फटकेबाजी सातत्यानं ज्याच्याकडनं आपण अनुभवतो तो पीटर फर्नांडिस खेळण्यासाठी स्ट्राईकला सज्ज. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय व हवेत राहिलेल्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे षटकारात परावर्तित केलं जातंय. पीटर आपले हात खोलतोय. आक्रमकता म्हणजे काय, जरी माझी शरीरयष्टी सडपातळ बांधायची असली तर या सडपातळ बांधायच्या शरीरयष्टीमध्ये सीमारेषा पार करण्याची ताकद आहे आणि त्या ताकदीला टायमिंगची मला जोड मिळाली आहे हे तो सहज साध्यपणे सांगतोय. यावेळी खराब चेंडू, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा, दोन्ही हा समांतर अनुभवी पंच प्रदीप पेडणेकर यांचे वाईटचा इशारा. या एकेरी अवांतर धावेने एकंदर सांघिक धावसंख्या 22 अशी धावफलकावर 23 अशी धावफलकावर आपण अनुभवतोय. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. याही वेळी खराब चेंडू, उजव्या यष्टीच्या बराच बाहेर भरकटणारा. कदाचित पहिल्या चेंडूवर पीटरने जो प्रहार केला त्या प्रहारापासून स्वतःचं संरक्षण करताना काहीशी नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि हीच नकारात्मक गोलंदाजी जीवावर बेतते वाईटच्या स्वरूपात. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, इनकटर पद्धतीचा चेंडू, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर झपकन आत येतोय. चेंडूने बहुधा बॅटची आतील कडेला स्पर्श करावा व बंब चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेनं गेलाय असा काहीसा अंदाज. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या धावफलकावर ही स्थिरावली जाते 24 धावांवर. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा फटका टोलवण्याचा प्रयत्न फसतोय. डेंजर एंडकडे धाव घेण्यासाठी पीटर आला होता व जो निर्णय त्यानं घेतला तो निर्णय एकेरी धावेत परावर्तित होतोय, ज्या एकेरी धावेने सांघिक पावशतक धावफलकावर. सन्माननीय प्रवीणजी लोके साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आपण अनुभवतोय. आपल्यास विनंती की मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय प्रवीणजी लोके, आपल्यास विनंती आहे आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. शब्द सुमनानी आम्ही आपलं स्वागत करीत आहोत श्री सिद्धेश्वर पूर्वी मित्र मंडळ व तळवडे ग्रामस्थ यांच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू हा सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी जातोय. यावेळी प्रणयच्या बॅटमधनं निघतोय तो पहिला चौकार एकंदरीत या डावातील. तर एका मोठ्या फटक्यासह या ठिकाणी तब्बल 29 असा धावफलक आपण अनुभवतोय. आरवली क्रिकेट संघाचा दुसरा षटक हे प्रगतीपथावर. मोठा फटका टोलवायचा होता, चेंडू पायाला स्पर्श करतोय, निश्चितपणे फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. लेग बाईचा इशारा पंचांकडनं. आणखी एक अवांतर धाव एकेरी अवांतर धावेच्या मदतीनं 30 धावफलकावर ही गाठली जाते. अनेक धक्कादायक निकाल आजच्या दिवशी आपण पाहिले, खास करणं
ओढाओढा क्रिकेट संघ अवघ्या 8 धावात गारद झालेला प्रतिस्पर्धी संघाला 9 धावांसाठी तिसऱ्या षटकापर्यंत संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारा तो सामना. मग त्यानंतर वज्रेम गोवा क्रिकेट संघाचे आव्हान या स्पर्धेतील संपुष्टात आलेलं आपण अनुभवलंय. मैदानावर जाऊया. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, ताकद कमी पडते, लॉंग ऑनला झेल टिपला जातोय. कोलगाव संघाच्या सफलतेच्या शोधात तो पीटर मैदानाच्या बाहेर जातोय. एकंदरीत 29 या धावसंख्येवर बसतोय. तो दुसरा हादरा आरवली क्रिकेट संघाला 2 षटकांच्या सांगतेखेरीज. दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडूचा प्रवास हा लॉंगॉनच्या दिशेनं घडतोय. 2 धावा निघतायत. गोलंदाज सागर याच्या गोलंदाजीवर दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकतोय, तो 32 धावांवर. यानंतर सामना खेळवला जाईल तो फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाविरुद्ध, जो संघ हरला होता मात्र पुढील सामन्यामध्ये विजयशील संपादन केली होती, तो संपूर्ण मळगाव क्रिकेट संघ विरुद्ध या सामन्यातील पराभूत क्रिकेट संघ. यानंतर सामना खेळवला जाईल तो म्हणजे संपूर्ण मळगाव क्रिकेट संघ विरुद्ध या सामन्यातील पराभूत संघ. या ठिकाणी आपण संबंधित संघांनी नोंद घ्यायची आहे. मळगाव संघाने सज्ज राहायचं आहे की आपला मुकाबला या सामन्यातील पराभूत संघाशी हा होणार आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय, तो अर्थातच या ठिकाणी 34 धावांवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर हा सज्ज कंजूशी गोलंदाजी करतोय. 2 चेंडूंवर तो 4 धावा खर्च करतोय. सागर राईट आर्म ओव्हर द विकेट पर्यंत सज्ज. मोठा फटका मारायचा होता, चेंडू चेटच्या बाहेर केलेला स्पर्श करतोय. निर्बंध असलेल्या घोषित क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करतोय. एकेरी धावेने सांघिक धावफलक 35. सुरुवातीच्या षटकात प्राथमिक षटकात तब्बल 17 धावा ह्या निघाल्या होत्या. त्यावेळी धावफलकावर 50चे डावपेच आखलेत आरवलीश्वर संघाने, याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर मात्र कोलगाव क्रिकेट संघ अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतोय, मोठ्या फटक्यांपासून प्रतिस्पर्धी संघाला रोखतोय आणि परिणामतः एकंदरीत धावफलक हा 35 धावांवर खोळंबलेला दिसतोय. 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज, चेंडू पॅडला स्पर्श करतोय. विकेटच्या मधोमध अर्थातच या ठिकाणी विनय सापडतोय व विनय जाधवची स्वतःचा भोपळा फोडू न शकणारी 0 धावांची खेळी ही मैदानाच्या दिशेनं पायचेत होऊन पॅव्हेलियनच्या दिशेनं परतताना दिसते. आरवली संघाला बसतोय तो तिसरा हादरा. सांघिक धावसंख्या 35. संगीताची धून आपण डीजे मसूरकर यांच्या माध्यमातून अनुभवतोय. एका नीटनेटक्या संयोजनानं नटलेल्या श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतील क्रिकेट स्पर्धेमध्ये नवीन फलंदाज विघ्नेश याची वर्णी लागते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर सज्ज. आखूड टप्प्याचा हाफ टार्गेट पद्धतीचा चेंडू
एकेरी धाव घेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न जीवावर बेततोय. विघ्नेशला माघारी हे जावं लागतंय. आरवली संघाला बसतोय तो चौथा हादरा. 35 धावा या धाव फलकावर निघाले तर 17 धावा आणि त्यानंतर धावांसाठी संघर्ष आपल्यास पाहायला मिळतोय. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे प्रतिस्पर्धी संघ असलेल्या कोलगाव क्रिकेट संघाची टिच्चून मारा करणारी ही गोलंदाजी. स्ट्राईकला असेल तो फलंदाज प्रणय, नॉन स्ट्राईकचा फलंदाज असेल तो बाबा बाक्कर. सागर एक कडवी गोलंदाजी करतोय. बहुधा आपल्या षटकाची आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. हा पंच किशोर भगत यांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो प्रणय. चेंडू खोलवर टप्प्याचा काहीसा खाली राहतोय. निर्बंध असलेल्या ठिकाणी घोषित क्षेत्रात मार्गक्रमण करतोय. 22चा इशारा पंचांकडनं. एकेरी अवांतर धाव. ही धाव संपवतोय. खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा. 3 षटकांच्या सांगेत एकेरी 36 धावा. विजयश्री संपादन करण्यासाठी कोलगाव क्रिकेट संघाला 37 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ हा बाकी. पहिल्या सामन्यामध्ये आपण निखिलची आक्रमक अशी फलंदाजी पाहिली. त्या आक्रमक फलंदाजीवर कोलगाव क्रिकेट संघाचं भवितव्य हे निश्चितपणे असेल. मात्र दुसऱ्या बाजूनं या वर्षीच्या क्रिकेट मोसमामध्ये एक उभरता संघ म्हणून ज्या संघाकडे आम्ही प्रामुख्याने पाहतो तो आरवली क्रिकेट संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कावळे, बाबा बाक्कर, विघ्नेश आंदुर्लेकर सारख्या वेगवान गोलंदाजांचा ताफा आरवली क्रिकेट संघाच्या गोटात. तो आरवली क्रिकेट संघ धावांसाठी संघर्ष करण्यास या ठिकाणी प्रवृत्त करतोय कोलगाव क्रिकेट संघाला. की कोलगाव संघ ज्याची भिस्त आपल्या आक्रमक शैलीच्या फलंदाजीवर, त्या आक्रमक शैलीच्या फलंदाजीने प्रति आक्रमण चढवत या ठिकाणी नेस्तनाभूत आरवली क्रिकेट संघाला करतोय की नाही हे पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांच्या नजरा ह्या मैदानावर खोळंबल्या आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक हे आमच्याशी जोडले गेलेत. समालोचन कक्षामध्ये काहीसा बदल होतोय व यानंतर या सामन्याचा निकाल काय लागेल हे स्पष्ट करण्यासाठी आमचे मित्र या गावचे रहिवासी सन्माननीय सिद्धेश काष्टे यांच्याकडे या सामन्याची तुरा मी हाती देतोय व काही क्षणापुरती या मैदानावर आपली रसा घेतोय. इथेच थांबतोय. धन्यवाद. मी सिद्धेश काष्टे तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आमच्यासोबत या अगोदर जोडले होते समीरजी पांढरे सर, त्याचबरोबर संतोषजी मरिये सर, सुमित काळसेकर सर, गुणलेखक ऋतुराज खाजनेकर आणि या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह tenniscricket.com माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हवर आणि या सर्वांच्या वतीने परत एकदा मैदानात घेऊन जातोय. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे कोलगाव संघाला आणि हा 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची बिनीची जोडी मैदानात जाताना दिसते. निखिल कांबळे आणि त्याच्या साथीला समीर सागर कबाडे. पंचांची सामना सुरू होण्याची कोण सिंधुदुर्गातील नामांकित पंच ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूरसा अनुभव असे किशोरजी भगत सर आणि त्यांच्या साथीला या ठिकाणी प्रदीप पेंडेकर सर. चला जरा स्पीडअप घ्या. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल स्पीडअप घ्या जरा. अजूनही बरेचसे सामने या ठिकाणी व्हायचे आहेत आणि वेळेची या ठिकाणी आपल्यावर
पाबंदी सुद्धा आहे, त्यामुळे या ठिकाणी जरा स्पीडअप घ्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, विशेषतः आरवली संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मागावर विनय जाधव सज्ज होते. 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी निखिल आणि सागर. तर पहिले षटक घेऊन विनय जाधव गुड लेनवर टाकलेले चेंडू पडल्यानंतर थोडासा वर उसळी घेतोय. बॅटची एज घेऊन हलक्याचा ट्रॅव्हल होतं या ठिकाणी. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एका धावेसाठी घोषित धाव ही संघाच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूवर या ठिकाणी ओपन केले गेले. या ठिकाणी गुणतालिका ओपन केले गेले, स्कोअरबोर्ड ओपन केले गेले एका धावेने. लाईनमॅन एका धावेने या ठिकाणी 37 धावांचा पाठलाग हा सुरू केला गेलाय. निखिलने आपलं खातं ओपन केलं गेलंय. या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत असताना 36 धावा आरवली संघाने जमा केलेत. चांगली गोलंदाजी झाली या ठिकाणी. पहिल्या षटकात जर बघितलं तर 17 धावांची लयलूट केली होती. तदनंतर मात्र सुरेख गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी सिद्धेश आणि सागर यांच्याकडनं बघायला मिळाली आणि फक्त 36 धावांवर रोखलं या ठिकाणी. प्रथमतः फलंदाजी करत असताना आरवली संघाला आणि त्यानंतर या ठिकाणी 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूवर एक धाव काढून या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केले निखिल कांबळेकडून. आता मात्र स्ट्राईकवर असेल सागर, ज्याने सुंदर षटक हाताळलं होतं. शेवटचं षटक स्लॉक षटक म्हणून ज्याला ओळखलं जातं ते षटक सागरने हाताळलं होतं. तोच सागर या ठिकाणी फलंदाजीमध्ये काय कमाल धमाल करतोय हे बघावं लागेल. आणि विनय असेल त्याच्यासमोर. गुड लाईनवर या ठिकाणी परत एकदा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकाचा काटा बदलतोय आणि बॅटची एज घेऊन विसावतोय या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि वामन या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाही. आणि पहिली सफलता, पहिली विकेट, प्राईज विकेट या ठिकाणी मिळते ती सागर याची. आणि सागर हा स्वस्तात माघारी परत आहे. गोल्डन डकचा शिकार होतोय सागर. आपण तोपर्यंत जाऊ एका सुमधुर संगीत मसूरकर डीजे यांच्या मार्फत. नंतर या ठिकाणी माघारी परततोय सागर. डगआउटचा शिकार होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सुमित याची वर्णी लागते. स्ट्राईक एंडवर असेल सुमित. स्वतः या ठिकाणी माघारी परतलाय सागर. त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी दबावत असेल कोलगाव संघ. कारण का 37 धावांचा पाठलाग करत असताना सफलता अर्जित केली गेली दुसऱ्या चेंडूवर विनय याच्या मार्फत. तिसरा चेंडू थोडासा या ठिकाणी स्क्वेअर चेंडू म्हणून पंचांची खूण आणि त्यामुळे या ठिकाणी स्क्वेअर धावेने धावफलकात 1ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. एक गडी हा माघारी परतलाय सागरच्या स्वरूपात. 37 धावांचा पाठलाग करत असताना बघतोय आपण कोलगाव संघ थोडंसं या ठिकाणी थोडासा अडखळतोय प्रारंभिक षटकामध्ये. परत एकदा बॅटची एज घेऊन चेंडूचा प्रवास हा घोषित एरियात एका धावेसाठी. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय, मात्र समोरून तशाच प्रकारची टिचून गोलंदाजी सुद्धा विनय जाधव याच्याकडनं बघायला मिळते. विनयकडे या ठिकाणी कौशल्य आहे, कला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी लेग ब्रेक करतोय तो राईट हँड बॅट्समनसाठी आणि ते बघायला सुद्धा मिळते आणि त्याच्यावर त्याने सफलता सुद्धा अर्जित केली. व्हेरिएशन करतोय या ठिकाणी. प्रत्येक चेंडूचा टप्पा थोडासा बदलला जातोय. त्यामुळे या ठिकाणी फलंदाजांना जकडून ठेवतोय भेदक गोलंदाजी विनय याच्या मार्फत बघायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 3 धावा खर्च करतोय आपल्या या षटकामध्ये. परत एकदा बॅटची एज घेतोय. चेंडू डिक्लेअर क्षेत्रात, परत एकदा घोषित क्षेत्रात 1 धावने वाढ. धावफलक जाऊन पोहोचलाय 4. आताचा चेंडू थोडासा आतमध्ये साईडला वळतोय. एक ऑफ ब्रेक बघायला मिळाले. पहिले 2 चेंडू हे बाहेरच्या दिशेला काढले होते. थोडंसं व्हेरिएशन या ठिकाणी बघायला मिळतं. दोन्ही साईडला या ठिकाणी चेंडू वळवण्याची कला ही विनयकडे आणि त्याच्याच जोरावर या ठिकाणी फलंदाजांना बांधून ठेवत आहे, जकडून ठेवत आहे आणि या ठिकाणी संघर्ष करावा लागतं आहे. दोन्ही फलंदाजांना धावेसाठी या ठिकाणी संघर्ष चालू आहे. एकेरी धावेने या ठिकाणी धावफलक हा हलता ठेवला जातो आहे. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो आहे. अपेक्षित
जी उसळी होती ती उसळी भेटत नाही, त्यामुळे चेंडू हा निर्धाव स्वरूपात गणला गेला आहे. आणि या ठिकाणी धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. एका गड्याच्या मोबदल्यात 4 अशी धावसंख्या. 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. अजून एका चेंडूचा खेळ असेल बाकी. 37 धावांचा पाठलाग करत असताना कोलगाव संघ आपण बघतोय शेवटचा चेंडू घेऊन विनय जाधव सज्ज होतोय. परत एकदा शॉर्टफिट प्रकारचा चेंडू होता, कमी गतीने टाकलेला चेंडू, चेंज ऑफ पेस बघायला मिळाला आहे. आणि हा सुद्धा चेंडू हा निर्धाव स्वरूपात गणला गेला आहे. त्यामुळे पहिल्या षटकाची साली सांगता, पहिल्या षटकाच्या सांगतानंतर धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर फक्त 4 धावा खर्च केल्या विनय जाधवने आणि 1 सफलता अर्जित केले आणि 37 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र विजयाचं समीकरण बदललं गेलं आहे. 12 चेंडू आणि 33 धावा असं विजयाचं समीकरण असेल. डीजे धावफलकावर फक्त 4 धावा, विजयाचं समीकरण 12 चेंडूमध्ये 33 धावा असं असताना एक निर्णायक षटक असेल. कारण या षटकात जर मोठे फटके आले तर या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकेल. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी बघितली आपण पहिल्या षटकामध्ये विनय जाधव याच्या मार्फत, आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी बाबा बाकर याची वर्णी लागते. दुसरा षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू परत एकदा या ठिकाणी पडल्यानंतर थोडासा खाली राहतो आणि निखिल मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू मात्र मिस करतोय. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही, चेंडू मात्र विसावतोय जाऊन यष्टिरक्षक वामन याच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, पहिला चेंडू त्याची गणना निर्धाव स्वरूपाचे. परत एकदा चांगला चेंडू होता, मोठा फटका करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडूचा प्रवास हा मिड विकेट रिजनमध्ये होता. या ठिकाणी थ्रो चांगला, परतीची फेकी चांगली, अपील केली गेली धावचीची आणि हा निर्णय जाईल आता थर्ड अंपायरकडे. विनंती असेल थर्ड अंपायर बच्चू सळगावकर या. आपण या ठिकाणी एक धाव ही यशस्वी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी एक जोखमीचा प्रयत्न, जीवघेणा प्रयत्न असेल कदाचित या ठिकाणी. आता बघावं लागेल ही दुसरी धाव ही यशस्वी पूर्ण झाली का, की एक परत एकदा ब्रेक थ्रो मिळतोय. निखिल सारखा एक आक्रमक ढाच्याचा फलंदाज हा माघारी परततोय का, हे थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होईल. पंच या ठिकाणी बघतायत. थर्ड अंपायरकडे निर्णय गेलाय. यूट्यूबच्या माध्यमातून आपण नॉट आउट. थर्ड अंपायरचा निर्णय झालाय नॉट आउट. फलंदाज सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय, त्यामुळे 2 धावा ह्या संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत कोलगाव संघाच्या बाजूने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर पहिल्या चेंडूवर निर्धाव स्वरूपात. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर ही दुहेरी धावांची लहर आपण बघितली मैदानांमध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. तिसरा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकतोय. सर्व चेंडू या ठिकाणी पुढे खेळवण्याचा प्रयत्न, छोटासा या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर आणि सुंदर परतीची फेकी करतोय. मात्र कौतुक करावं लागेल या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा सुद्धा. 2 धावा जरी आल्या असतील तरी थ्रो चांगला होता. 2 धावाने धावफलक 8 या धावसंख्येवर. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. उदयमुख खेळाडू दिसतोय या ठिकाणी. आत्मविश्वास त्याचा सुद्धा नक्की वाढेल पुढील काही वर्षात. तो सुद्धा एक चांगला खेळाडू म्हणून दिसेल या मैदानात. परत एकदा कोलो टप्प्याचा चेंडू होता, सर्व बॅटने खोदून काढलाय. चेंडूचा प्रवास, 1 बाउन्स या ठिकाणी. 4 धावा मिळतील, धावा 4 कारण आलाय हा एका सुदैवी चौकार. एक संजीवनी देणारा एक सलाईन असेल हे कोलगाव संघासाठी, कारण मोठ्या फटकांसाठी या ठिकाणी संघर्ष चालू होता. त्यानंतर एक चौकार बघायला मिळाला. त्यानंतर एक कमबॅक करणारी गोलंदाजी, ब्लॉक होलमध्ये टाकलाय चेंडू, बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. 37 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत या ठिकाणी जर बघितलं तर कोलगाव संघ थोडासा संघर्ष करतोय या ठिकाणी धावांसाठी. मोठ्या फटकांपासून या ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी
प्रथमतः आपण बघितली विनय जाधव याच्या माध्यमातून आणि तदनंतर बाबा बाकर सुद्धा या ठिकाणी त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्याचीच री ओढली जाते. परत एकदा ब्लॉकवर चेंडू टाकल्यानंतर थोडासा पडल्यानंतर आतमध्ये साईडला वळतोय आणि बाकीचं सोपस्कर या ठिकाणी यष्टिरक्षक पूर्ण करतोय. त्यामुळे चेंडूची गणना परत एकदा निर्धाव स्वरूपाची आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सुद्धा झाली सांगता. 2 षटकांच्या सांगतेनंतर 37 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर फक्त आपण 13 धावा बघतोय. म्हणजे येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 24 धावांची गरज असेल. 24 धावा अजूनही लागतील. 6 चेंडूंमध्ये 24 धावा हे करावे लागतील कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. यानंतर होणारा सामना असेल संपूर्ण मळगाव वर्सेस चालू सामन्यातील पराभूत संघ. म्हणजे अजून एक संधी असेल या संघांकडे सुद्धा, त्या सामन्याकडे सुद्धा नजर असतील. पुढील सामना हा नॉकआउटचा असेल त्यामुळे अजून एक संधी असेल या संघांकडे. चांगला चेंडू या ठिकाणी वामन येतोय. गोलंदाजी मागवर थोडीशी या ठिकाणी बोटं फिरवली होती. स्ट्राईकवर निखिल आणण्याचा प्रयत्न. एका चोटी जोखमीची धाव बघायला मिळते. थोडीशी गफलत झाली. क्षेत्ररक्षकाने थ्रो केला होता. थोडीशी या ठिकाणी चुकी झाली गोलंदाजांकडे आणि या गोलंदाजा झालेल्या चुकीचा फायदा उठवला गेला दोन्ही फलंदाजांकडनं कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी कधीच नसते. परत एकदा स्ट्राईक करतोय निखिल आणि निखिलवर सगळ्यांच्या नजरा असतील. आखोट्याबाजा चेंडू या ठिकाणी लेफ्ट फटका बघायला मिळते. फटका फसलाय आणि विसावला या ठिकाणी मिड विकेटच्या हातामध्ये आणि निखिलची खेळी झाली समाप्त. दुसऱ्या गडी माघारी परततोय धावफलक 15 असताना. निखिल हा माघारी परतलाय. ज्याच्याकडे या ठिकाणी क्षमता होती तो निखिल मात्र या ठिकाणी माघारी परतलाय. आता मात्र विजयाचं समीकरण बदललं गेलंय. 4 चेंडू आणि 22 धावा असं विजयाचं समीकरण असेल. कंपल्सरी चेस असल्यामुळे 4 मोठे फटके हे खेळावे लागतील आणि रॉबिन हे करेल का हे बघावं लागेल. पहिल्या चेंडूवर तर मोठा फटका आलाय 6 धावांसाठी. 6 धावांसाठी रॉबिनने या ठिकाणी पहिला षटकार या इनिंग मधील खेळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. अजूनही 16 धावांची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये 16 धावा हे करावे लागतील. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम त्यामुळे 3 मोठे फटके हे खेळावे लागतील. रॉबिनने पहिल्या चेंडूवर तर एक मोठा फटका आलाय. पुढील 3 चेंडूंमध्ये काय होतंय हे आता मात्र बघावं लागेल. वामनवर आक्रमण केलं गेलंय. वामन काही जण या ठिकाणी प्रेशरमध्ये बिखरतात आणि काही जण प्रेशरमध्ये निखरतात. तर बघूया कोण निखरतोय आणि कोण बिखरतोय हे आता मात्र बघावं लागेल. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू. एक षटकार जरी आला असेल तरी दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी रोखून ठेवलंय. मात्र दुहेरी धावांची लहर ही उठली गेली आणि चेंडू जातो डिक्लर क्षेत्रांमध्ये त्यामुळे 3 धावा मिळतील या चेंडूवर. तेरा धावांची गरज असेल. 2 चेंडू आणि 13 धावा असं विजयाचं समीकरण असेल. आता मात्र कंपल्सरी चेस आहे त्यामुळे या ठिकाणी थोडासा लक फॅक्टर सुद्धा बघावा लागेल कोणत्या संघाच्या बाजूने असेल. एखादी अनलिगल डिलिव्हरी जर आली तर या ठिकाणी कोलगाव संघाला चान्स असेल. मात्र चांगला या ठिकाणी गोलंदाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी बघायला मिळते. ती वामन याच्या माध्यमातून जकडून ठेवलाय. पहिल्यापासूनच या ठिकाणी पहिल्या षटकात विनयने त्यानंतर करून दाखवलंय बाबाने आणि तशाच प्रकारची गोलंदाजी वामन याच्या मार्फत सुद्धा. परत एकदा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. थोडासा एक नाही जास्त वळण घेतोय चेंडू आणि व्हाईट चेंडू म्हणून या ठिकाणी कोण केले गेले. व्हाईट धावाने धावफलक जाऊन पोचलाय 25 या धावसंख्येवर. आता मात्र ऑफ ब्रेक टाकला होता. ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू ओळखला या ठिकाणी आणि चेंडूला पाठवून दिले 6 धावांसाठी. मात्र थोडासा उशीर झालाय. धावफलक जाऊन पोचला 31 या धावसंख्येवर आणि 5 धावाने या ठिकाणी विजय होतोय तो आरवली संघ. यानंतर होणारा सामना असेल संपूर्ण मळगाव वर्सेस कोलगाव. विनंती असेल कोलगाव संघाला
संघाला कर्णधार, संघाचा कर्णधार या ठिकाणी या कोलगाव संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण मळगाव संघाचा कर्णधार. या ठिकाणी ज्युपिटर गाडीची चावी हरवलेली आहे. कोणाला जर भेटली तर कृपया त्यांनी या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये जमा करा. त्याला ब्लॅक कलरचा बेल्ट आहे. ज्युपिटर गाडीची या ठिकाणी चावी हरवलेली आहे. जर कुणाला मिळाली तर कृपया त्याने या ठिकाणी आणून द्या. मंडळातर्फे त्यांचा नक्कीच गौरव केला जाईल. यानंतर होणारा सामना कोलगाव वर्सेस संपूर्ण मळगाव. या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 16 धावा कुठल्या आपल्या फलंदाजीच्या जोरावर, 1 षटकार 1 चौकार आणि 16 धावा 18 धावा ज्याच्या बॅटमधून आला तो प्रणव